सहप्रायोजकांना भेटणार आहोत CS स्वाती नेरुळकर. नमस्कार. मी एक छोटीशी ओळख यांची देते जी मला माहिती होती. त्या खूप छान गातात आणि त्यांच्या प्रोग्रामला मी गेली होती, त्यामुळे त्या मला ओळखत नाही पण मी त्यांना मनापासून ओळखते, कारण त्या खूपच छान त्यांनी गाणं गायलं होतं आणि ते माझ्या खूप मनात आहे. तर खूप छान वाटलं तुमच्याशी आता मी प्रत्यक्ष भेटून बोलतेय ती. धन्यवाद. तर आपली ह्या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतो आहोत आणि तुम्ही सहप्रायोजक आहात. तर सुरुवातीला मला तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमचा व्यवसाय कसा सुरू केला तुम्ही आणि त्याच्याबद्दल प्रवास तुमचा व्यवसायाची माहिती हे मला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. नमस्कार, मी CS स्वाती नेरुळकर. माझ्या व्यवसायाची सुरुवात 2009 सालापासून झाली. तर त्याआधी मी स्वतः कंपनी सेक्रेटरी CS आणि LLB अशा 2 माझ्या डिग्रीज 2004 साली कंप्लीट केल्या. त्या पूर्ण झाल्यानंतर मी पहिली 5 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर रादर तो अनुभव घेत असतानाच मी एका क्षणाला ठरवलं होतं की पुढे जाऊन मला स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायची आहे कधी ना कधीतरी. याचं कारण ऍडव्हायझरी रोल मध्ये मला जास्त आनंद मिळत होता आणि म्हणून 2009 साली अखेर मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. कंपनी सेक्रेटरीचा जो रोल असतो तो मुळात कुठल्याही नवीन उद्योगाला फॉर्म करण्यासाठी लागणाऱ्या जे काही लायसेन्सेस, रजिस्ट्रेशन्स असतात तर ते करून देणं, त्यांचे पुढचे कंप्लायन्सेस करून देणं हा त्याचा मुख्य रोल असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं जे तुमचं आता ही फूडची स्पर्धा आहे तर प्रत्येक फूड वाल्यांचा एकतरी ब्रँड असतो स्वतःचा, तर त्या ब्रँडला रजिस्ट्रेशन असणं हे फार गरजेचं असतं. तर ते जे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे ते करण्याचं काम आम्ही करत असतो आमच्या ऑफिसमधनं आणि त्याविषयी ओव्हरऑल आम्ही ऍडव्हायझरी सुद्धा देत असतो. सो अशा प्रकारचं जे काही काम आहे ते सगळं काम आमच्या ऑफिसमधनं होत असतं. इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी असेल किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट राऊंड्स असतात वेगवेगळ्या त्याच्याविषयीची ऍडव्हायझरी असेल, अशा सगळ्या प्रकारची कामं आमच्या ऑफिसमधनं होत असतात. आणि व्यवसायाची सुरुवात 2009 पासून झाल्यानंतर आता 2025 मध्ये मागे बघता असं वाटतंय की एक व्हर्टिकलनी सुरू केलेला व्यवसाय 4 व्हर्टिकल पर्यंत आलेला आहे. खूप छान. एका एम्प्लॉई पासून सुरू केलेला व्यवसाय 10 ते 12 एम्प्लॉईज पर्यंत आलेला आहे आणि अशाच प्रकारे ग्रोथ होत राहील अशी आशा आहे. नक्कीच, कारण मेहनत करताय त्याच्या पाठी तुम्ही एवढी, तर ती आणि आवडीने कुठलाही जो व्यवसाय करतोय त्याच्या पाठी मेहनत घेतोय किंवा नवीन काही ना काही त्याच्या संदर्भात काही ना टेक्नॉलॉजी म्हणा किंवा नवीन चेंजेस होतात ते पण जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो तर तो नक्कीच बिझनेस ग्रोथ साठी त्याचा खूप फायदा होतो. अगदी बरोबर. आता आपल्या ज्या स्पर्धक आपल्याला भेटणार आहेत सगळ्या 30 जानेवारीला, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणा, किंवा आपल्याकडे परत त्याचे की भरपूर मोठ्या संख्येने आले पाहिजेत सगळे स्पर्धक, तर त्यांना शुभेच्छा पण द्यायच्या आहेत आपल्याला, तर काय सांगाल तुम्ही? आपल्या ज्या सगळ्या स्पर्धक आहेत त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे. कुठल्याही व्यवसायाचं एक गमक असतं यशाचं, तर ते काय असतं तर ते असतं क्रिएटिव्हिटी. तर ती क्रिएटिव्हिटी आपल्या पाककलेत सुद्धा प्रत्येकाने दाखवावी आणि मग ती पाककलेत म्हणजे खरोखर जेवण करण्यामध्ये असेल किंवा त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये असेल किंवा त्याच्याविषयी वर्णन करण्यामध्ये असेल, काही असेल, पण ती क्रिएटिव्हिटी हा जो फॅक्टर असतो तो फार महत्वाचा आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीला टॅप करण्याचा प्रयत्न करा आणि सगळे छान छान पदार्थ करा. आम्ही तुमचे पदार्थ चाखण्यासाठी उत्सुक आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.